काळ आला, वेळ पण आली आणि मराठवाडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्याला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला। गावं पाण्यात बुडाली, शेतकरी हतबल झाले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले। बळीराजाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं। मेहनतीनं उभं केलेलं पीक काही क्षणात वाहून गेलं। पण या संकटाच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत जनतेसोबत खंबीरपणे उभे आहेत। स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, आईच्या डोळ्यातील पाणी पुसतायत। संकटात मायेचा हात, आधाराची ढाल आणि विश्वासाचं प्रतीक बनून ते प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। NDRF, SDRF आणि प्रशासन युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातंय। पंचनामे जलद गतीने सुरू आहेत। पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमा लवकर भरून निघाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत, जेणेकरून पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळू शकेल। अजितदादांचा ठाम शब्द आहे, जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करणारच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी होता, आहे आणि कायम राहील। आज या कठीण काळात अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवार खऱ्या अर्थाने जनतेची ताकद बनून उभी आहे।